महानगरपालिका निवडणुकीसाठी जी प्रभाग रचना आखण्यात आलेली आहे त्यावर शहरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आलेले आहे। जवळपास 59 आक्षेप आहे। त्यापैकी भाजपचे नेते पिंटू झलके यांचाही आक्षेप आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांचा सुद्धा आक्षेप आहे। हो, तुम्ही सत्ताधारी आहात, तुमचा आक्षेप आहे, काय आक्षेप आहे? निवडणूक सुरू होत आहे आणि प्रभागाची रचना झाली आहे। सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष असा कुठलाही भाग नाही, पण निवडणुकीच्या रचनेमध्ये जर काही प्रशासनाकडून जर त्रुटी असेल तर त्या प्रशासनाला दाखवणं निश्चितही आमची जबाबदारी आहे। त्या अनुषंगानं मी 2 आक्षेप घेतलेला आहे। पहिला आक्षेप माझा प्रभाग क्रमांक 26 मधला जो ऑरेंज नगरचा जो भाग आहे तो भाग जो पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येतो आणि मौजा दिघोरी आणि मौजा वाठोळा या 2 हद्दीला जोडणारा हा भाग आहे। आणि त्याच्यामुळे प्रभागाच्या रचनेचा नियम असा आहे की कुठलाही मोठा रस्ता, नाला, मौजा, शिव या सर्व गोष्टी कन्सिडर करावं लागते आणि एक भाग दुसऱ्या भागात जाऊ नये याची पण प्रशासनाने दखल घ्यावी लागते। सोबतच सेन्सेसचे ब्लॉक तुटू नये याची पण काळजी घ्यावी लागते। पण या सर्व गोष्टीची काळजी प्रशासनाने न घेता एक ऑरेंज नगरचा जो प्रभाग 26चा भाग आहे तो माझ्या प्रभागात जोडलेला आहे। दुसरा भाग म्हणजे निश्चितच मौजा बहादुरा जो ग्रामीणचा भाग आहे, नगरपंचायतचा भाग आहे, त्या भागातला पांडे कॉम्प्लेक्स आणि डॉक्टर विनोद भिसे यांचा दवाखाना हे 2 भाग माझ्या भागात जोडलेला आहे। त्याच्यामुळे ग्रामीणचा भाग शहराच्या हद्दीत जोडू नये, त्यामुळे मी हे दोन्ही आक्षेप घेतले आहे। निश्चितच प्रशासन या आक्षेपावर सुनावणी घेऊन त्याच्यात न्याय देईल असं आमचा अपेक्षा आहे। जे आक्षेप आहे भाऊ, काय आक्षेप आहे तुमचा? खरं पाहिलं तर 2017च्या निवडणुकांमध्ये जे नागपूर महानगरपालिकेमध्ये जेवढे काही प्रभाग झालेले आहे त्या संपूर्ण प्रभागामध्ये असे घोड आहेत। मला वाटते की या प्रभागातले मतदार दुसऱ्या प्रभागातले तिसऱ्या हे झालेले आहे। नॅचरल बाउंड्रीज कुठेही केले त्यांनी लक्षात घेतले नाही, त्याचे नियम पाळलेले नाही। प्रभाग 23चे लोक एका झोनमध्ये जे एक प्रभाग आहे तर त्या दुसऱ्या झोनमधून काही प्रभाग कापून आपल्या एका प्रभागामध्ये टाकणे। जसं उदाहरणार्थ एक प्रभाग 23 आहे, त्या प्रभाग 23 हा संपूर्ण लकडगंज झोनमध्ये आहे, तर तिथले राहणारे मतदार प्रभाग 26 मध्ये टाकले आणि प्रभाग 26 मध्ये राहणारे लोक अलीकडे घेतले। तर त्याच्यामुळे मागची जे 2017ला जी निवडणूक झाली, जे झालेले चूक आहे ते प्रशासनाने अजूनपर्यंत दुरुस्त केलेली नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला आहे। 59 आक्षेप आहे, काही हरकती सुद्धा आहे 150 पेक्षा जास्त, आणि या सुनावणीत यांना न्याय मिळेल, यांच्या मतासारखे प्रभाग होईल अशी अपेक्षा सर्व पक्षाच्या आक्षेप घेणाऱ्या नेत्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।